आज आपण शिलाजीत याचे रहस्य पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर किरण कृष्णा मगर, MD आयुर्वेद। तर शिलाजीतचे काय गैरसमज आहेत आणि शास्त्रामध्ये याचा उल्लेख कसा केलेला आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। शिलाजीत म्हणजेच की उन्हाळ्यामध्ये पर्वतावर, विशेष पर्वतावर ज्यावेळेस एक स्त्राव पाझरतो आणि तो विशेष काळ्या रंगाचा असतो आणि नंतर तो घट्ट होतो, त्याला आपण शिलाजीत म्हणलेला आहे। बऱ्याच पर्वतामध्ये वेगवेगळ्या धातूचे अंश असतात, त्यानुसार त्याचे प्रकार घडलेले आहेत किंवा प्रकार पडलेले आहेत। तर या शिलाजीताचे प्रकार कुठले आहेत? सुवर्ण, रजत, ताम्र आणि लोह। तर सर्वात श्रेष्ठ शिलाजीत कुठला आहे याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल, त्यामुळे कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला डिटेल माहिती मिळेल। सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की पण हा ओळखायचा कसा? मार्केटमध्ये एवढं भेसळयुक्त प्रकार चालू आहे, करप्शन चालू आहे, तर याला ओळखायचं कसं आपण? तर सगळ्यात ओळखायचं कसं? तर याला निखाऱ्यावर पहिल्यांदा टाकायचं। निखाऱ्यावर टाकल्यानंतर धूर येतो की नाही हे पाहायचा। धूर येत नसेल तर तो उत्तम आहे। त्यासोबतच वरचा भाग जर तो लिंगाप्रमाणे होत असेल तर तो शुद्ध शिलाजीत आहे। त्यासोबत आणखी एक शास्त्रामध्ये एक नियम सांगितलाय की शुद्ध शिलाजीत ओळखायचा कसा? तर त्याला काडीने घेऊन पाण्यामध्ये सोडायचं। पाण्यामध्ये सोडताना जर दोऱ्याप्रमाणे जर धागे येत असतील तर याचा अर्थ तो शिलाजीत हा शुद्ध शिलाजीत आहे। सोबतच तो तळाशी जाऊन विरघळतो। तर हे आहे शिलाजीत, शुद्ध शिलाजीत ओळखण्याची सामान्य पद्धती जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत। पलम, अर्धपलम, कर्शमात्रा तस्या त्रिधामता। म्हणजेच एक पल म्हणजे साधारणपणे 48 ग्राम म्हणतो आपण, 40 ते 48 ग्राम। अर्धा पल म्हणजे 20 ग्राम साधारणपणे ते 24 ग्राम म्हणतो आणि एक कर्शमध्ये साधारणपणे आपण 10 ग्राम म्हणतो। पण एवढी मात्रा सध्या जमेल का? कारण हे त्या काळातली मात्रा होती, त्या काळातलं बल वेगळं होतं। सध्या आपण किती घ्यायला पाहिजे? सध्या आपण हे 500 mg म्हणजे अर्धा ग्राम ते आपण 104 ग्राम म्हणजे 125 mg घ्यायला, 125 mg घ्यायला पाहिजे। परंतु वैद्याच्या सल्ल्याने घेतल्यानंतर कधी पण बेस्ट राहतं, कारण ते शास्त्रोक्त तुम्हाला आणखी तुमच्या प्रकृतीनुसार सांगू शकतात। त्यामुळे ही मात्रा ठरवताना काळजी तुम्हाला घ्यावी लागेल। विदाही गुरुनीच वर्जयेत सर्व कालम तू कुलत्थान। म्हणजेच की विदाही म्हणजे जे उष्ण तीक्ष्ण गुणाचे तुम्हाला कुळथीच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की हे अपत्य आहे, शिलाजीत सेवन करताना घ्यायला नाही पाहिजे। तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शिलाजीत आहे तो शास्त्रामध्ये फक्त वाजीकरण नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी कसा वापरायला सांगितला आहे। एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा, वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी दोन्ही ठिकाणी शिलाजीत वापरतात। तर वेगवेगळ्या अनुपानासह शिलाजीत कसं वेगवेगळ्या व्याधीवर काम करतं। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला त्या शिलाजीताला मधासोबत सेवन करावं लागेल, आणि जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर त्या शिलाजीतचा तुम्हाला दुधासोबत तुम्हाला वापर करावा लागेल। बरेच त्वचा विकार आहेत, त्या त्वचा विकारामध्ये शिलाजीताचा खदिराच्या काढ्यातून उपयोग करायला सांगितला आहे। जर तुम्हाला वारंवार ताप येत असेल आणि जर तुम्हाला शिलाजीत वापरायचा असेल तर तो पित्तपापड आणि मुस्त्याच्या काढ्यातून दिला तर ती तुमचा वारंवार येणारा ताप थांबून जातो। त्यासोबतच शिलाजीत हा मनोविकारामध्येही चांगलं काम करतो। गोमूत्रामध्ये जर शिलाजीतचा वापर केला तुम्ही तर बऱ्यापैकी मनोविकार कमी व्हायला मदत होतात। हे झाले शास्त्रामध्ये वेगवेगळ्या व्याधीमध्ये शास्त्राचा शिलाजीताचा वेगवेगळ्या अनुपानासोबत व्याधीवर कसा विजय मिळवतो। तर याच्यामध्ये एक सुंदर वाक्य मी तुम्हाला सांगतो, जे मी सुरुवातीला सांगितलं की सर्वश्रेष्ठ शिलाजीत कुठला आहे? तर सर्वश्रेष्ठ शिलाजीत जो आहे तो लोह शिलाजीत आहे, कारण तो त्रिदोष शामक आहे, त्यासोबतच रसायन आहे। आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा एक इंटरेस्टिंग श्लोक आहे, नो अस्ति रोगा हा भुवी साध्यरूपा हा शिलाहयम यम नह जयत प्रशस्य। म्हणजे काय की असा भूतलावावर एकही साध्य व्याधी नाही जो शिलाजीत आपल्या बलरूपी शक्तीने त्याच्यावर जिंकू शकणार नाही। तर असे शिलाजीतबद्दल आपण माहिती पाहिली। अशा अनेक आयुर्वेदिक माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद। जय आयुर्वेद।